पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पायी वारीचं आयोजन। अपघातातून वाचण्यासाठी रस्ते अपघात नियम पाळावेत असा अनमोल संदेश दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला। आषाढी एकादशीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये पालखी दिंडीचं आयोजन। विद्यार्थ्यांनी दिंडी काढत रिंगण सोहळा केला साजरा। शिक्षकांनी फुगड्या खेळत रिंगण सोहळ्याचा घेतला आनंद। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराबाहेर चंद्रभागा नदीवर वारकऱ्यांची अलोट गर्दी। 18 ते 20 लाख वारकऱ्यांचा मेळा। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास सुरुवात। अमरावतीच्या मेळघाटमध्ये शिक्षणाचे 3 ते 13 जिल्हा परिषदेच्या सीईओंची अचानक दुर्गम भागाला भेटीदरम्यान मेळघाटातील अनागोंदी कारभाराची पोलखोल। जिल्हा परिषदेचे 5 शिक्षक, ग्रामसेविका निलंबित। जालन्यात अवैध रेशन साठा जप्त। जालना पोलिसांची कारवाई। 1,19,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात 50% पाणीसाठा। जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 50%हून अधिक साठा। विजय सोहळा पार पडल्यानंतर सेना भवनाबाहेर आता बॅनरबाजी। बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह आज दसरा दिवाळी अशा आशयाचे बॅनर। बुलढाण्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर एलसीबीची कारवाई। 9 जुगारांविरुद्ध गुन्हा दाखल। 2,57,000चा मुद्देमाल जप्त। हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचे थैमान। ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत। 72 जणांचा मृत्यू, 37 जण बेपत्ता। कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट। किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता। लांजा तालुक्यातील 13 धरणे ओव्हरफ्लो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।